सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव. आपण आधीच्या 2-3 श्लोकात काय पाहिलं होतं हे आपल्याला चांगलं माहिती आहे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांची अतिशय तयारी आहे, मन स्थिर आहे आणि मन शांत आहे, आत्मप्राप्तीशी ज्यांना ओढ आहे त्यांच्यासाठी ज्ञानमार्ग महत्त्वाचा आहे. मग त्याच्यासाठी काय काय आवश्यक आहे, विवेक वैराग्य वगैरे आपण पाहिलं. दुसरा श्लोक आपण बघितला की ज्यांना ज्ञानमार्ग अवेलेबल नाही आहे, ज्यांची तिथपर्यंत जाण्याची ज्ञानमार्गाने दृढनिश्चय नाही आहे किंवा जे करू शकत नाहीत त्यांना कर्ममार्ग हा अत्यंत आवश्यक आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग म्हणजे कर्ममार्गातून 2 गोष्टी होतात की निष्काम कर्मयोग आणि सकाम कर्मयोग. या विश्वातल्या सुद्धा गोष्टी आपल्याला प्राप्त करता येतात आणि विश्वात नसलेल्या म्हणजेच आत्मप्राप्तीसाठी सुद्धा कर्ममार्गाचा उपयोग करता येतो आपल्याला. असं आपण म्हटलं होतं की कर्ममार्ग आचरला कर्ममार्ग जर आपण आचरला तर काय होतं, आपण असं म्हटलं होतं की त्या कर्ममार्ग आचरल्यामुळे आपण निष्काम कर्ममार्ग आचरल्यामुळे आपण हे करू शकतो, आत्मप्राप्ती करू शकतो. तिथपर्यंत आल्यानंतर जर हे दोन्ही मार्ग जर कोणाला चोखाळायचे नसतील तर ते मात्र जन्म आणि मृत्यू करत बसतात. हे असं पहिल्या 3 श्लोकांमध्ये सांगितलं होतं. आणि नंतर परमात्म्याचे गुण सांगायला सुरुवात केली. तो परमात्मा कसा आहे, तो परमात्मा कसा आहे, अनेजत आहे. अनेजत म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अजिबात कंपन होत नाही, तसं स्थिर आहे तो परमात्मा. स्थिर आहे आणि इतका स्थिर असला, अचल असला तरीसुद्धा त्याची गती मात्र मनाच्याही पलीकडे आहे. गती आहे आणि गती नाही असं कसं, तेही आपण पाहिलं होतं की तो सर्वव्यापी आहे. तो आधीच पोचलेला असतो तिथे आणि म्हणून तो आधीच तिथे पोचलेला आहे. आणि मग आपली जी इंद्रिय आहेत ती मागणं जात आहेत, म्हणजे इंद्रिय विषयाचा ठाव घेतात
तो जो विलंब लागतो त्याच्याही पेक्षा जास्त गती, कारण चैतन्य हे तिथे पोचलेलंच असतं. म्हणून हे आपण बघितलं. आणि सगळ्या ज्या धावणाऱ्या गोष्टींना गती आहे, त्या सगळ्या धावणाऱ्या गोष्टींमध्ये हा स्थिरतेने उभा असतो. म्हणजे कितीही परिवर्तनं या विश्वात असली तरी ह्याच्यामध्ये मात्र परिवर्तन होत नाही, पण याच्या सानिध्यामुळे ती परिवर्तनं होतात. आणि त्याच्याच अस्तित्वामुळे काय होतं, त्याच्याच अस्तित्वामुळे केवळ आपण काय होऊ शकतो, तर हा जो वायू आहे हा सगळ्यांच्या मध्ये राहू शकतो. हां, हे बघितलं आपण. आणि ह्याच्यानंतर आपण असं बघितलं की या परमात्म्याबद्दल बोलायला गेलं तर आपल्याला बोलताच येत नाही धड. आपण एकदा म्हणतो अरे तद एजती, दुसऱ्यांदा म्हणतो तद न एजती. एजती म्हणजे काय, कंपनं होणं, त्याच्यामध्ये कंपनं होतात, त्याच्यामध्ये कंपनं नाही होत, असं आपण म्हणत राहतो. म्हणजे काय की आपल्याला सांगता येत नाही. एकदा मनात असा विचार येतो आणि एकदा मनात तसा विचार येतो. म्हणजेच काय, कंपनं होतात ती कशात होतात. आपण ह्याच्यासाठी सुद्धा अनेक उदाहरणं पाहिली की काय आहे, तद एजती तद न एजती. म्हणजे गाडीचं ट्रेनचं उदाहरण बघितलं. तद न एजती, तो कंपनं पावत नाही, तो अचल आहे खरं तर तसं बघायला गेलं तर. पण काय आहे माहिती का, तर एजती म्हणजे तो कंपनं पावतो, तो हालचाल करतो असं वाटतं. त्याच्यासाठीच आपण बघितलं की आता स्क्रीनवर वेगवेगळी चित्र येतात. म्हणजे काय, स्क्रीन हलतं का टी व्हीचं सारखं, ते इकडून तिकडे जातं का. आता काय स्क्रीनवरचं चित्र गेलं म्हणजे काय स्क्रीनच नाही आहे का, आता खड्डा पडला का, नाही. ह्याचा अर्थ काय, तर सगळ्या हालचाली होतात. एका ट्रेनमध्ये धावणाऱ्या आपण बसल्यावर जी झाडं आणि घरं पळत नाहीत, स्थिर आहेत, ती आपल्या गतिमान ट्रेनमुळे आपल्याला वाटतं की पळत आहेत. ज्याच्या सानिध्यामुळे आपल्या सकट हे सगळं विश्व पळतं आहे, तर पळणाऱ्या विश्वाला काय वाटतं माहिती का, की हा आत्माच पळतो आहे. हे काय आहे, साक्षेपतेने बोलणं आहे. तर याच्यासाठी आपण अनेक उदाहरणं बघितली काल. काय काय उदाहरणं पाहिली. एक तर म्हणजे कसं कसं होतं, का हे असं होतं, तर एजती तर न एजती. असं का होतं आपल्या बाबतीत की तो कंपन पावतोय असं वाटतं, खरं तर तो स्थिर आहे. तर न एजती, तो कंपन पावत नाही तरी सुद्धा तो कंपन पावतो असं आपण म्हणतो, हे ब्रॅकेटमध्ये. पण असं का मग, तर आपण बघितलं होतं की खांबावरचं जे भूत आहे, हे खांबावरचं भूत खरं आहे का, नाही, आपल्या मनामध्ये आहे ते खांबावरचं भूत. कारण काय झाले, लाईटचा हा जो खांब आहे त्याच्यावर वरच्या बाजूला लाईट आहे आणि मध्ये मध्ये झाडाची सावली आलेली आहे. मग आता होतं काय, त्या खांबावर आहे ना, मध्ये सावली येते आणि मध्ये लाईट पडतो. चित्रविचित्र आकार दिसायला लागतात. सर्वसाधारणत घरामध्ये एकटा मनुष्य म्हणजे वातावरण निर्मिती सांगते. विशेषतः एखादं लहान मूल किंवा एखादा घाबरट मनुष्य कोणीही असेल, मग तो आजूबाजूचे लोक गावाला गेलेले आहेत आणि मग वित्यापाठी ब्रह्मराक्षस, त्याला ते वाटायला लागतं
की हे असं आहे ते तसं आहे आणि खांबावर भूत दिसतंय का काय, दोरीच्या जागी साप काय दिसतो, अगदी वाटेल ते होतं घाबरल्यासारखं. आणि मग तो एकदा मनात विचार करायला लागला ना, अगदी दाराच्या फटीतून सारखा बघत बसतो वेड्यासारखा त्याच्याकडे. आणि मग काय म्हणतो, अरे बघा त्या भूतानी आहे ना आता दात दाखवत आहे ते, आता ते भूत आहे ना मला बघून हसते, आता ते माझ्या मागे लागले, आता ते भूत बघा ते असे मोठे डोळे तारवटते, एकदम खूप घाबरवत आहे आपल्याला, आता ते भूत बघा कसं अक्राळ विक्राळ जबडा उघडलाय त्याने, असं तो काय काय म्हणत बसतो. आता पहिली गोष्ट, जो ज्ञानी मनुष्य आहे हसण्यात काढेल की नाही तो, हे काय चाललंय तुझं, खांबावर जर भूतच नाही आहे तर का तुला असं दिसतंय, मनाच्या तरंगांमुळे, मनाची ती भ्रामिक अवस्था झाल्यामुळे, भ्रमित अवस्था असल्यामुळे काय होतं, मनाच्या तरंगांमुळे आपल्याला हे सगळे तरंग या विश्वामध्ये निर्माण झालेले दिसतात. खांबावर भूताचे तोंडाचे वेगवेगळे आकार दिसायला लागतात आणि तसतशी भीती मनात निर्माण होते. प्रत्यक्षात आता ह्याच्यात सायन्स आपल्याला नेमकं काय आहे ते बघायचं आहे. सायन्स काय आहे, भ्रमलेल्या मनाची अवस्था अशीच होणार. आता ज्याच्यावर ते भूत दिसतंय तो जो खांब आहे, तो खांब तिथे नसताच तर भूत दिसलं असतं का, मला सांगा तुम्ही. असं कुठेही भूत दिसत नाही हवेत, खांबावर भूत दिसतंय. हां, आपल्या उदाहरणामध्ये आता खांबावर भूत दिसतंय म्हणजे ते भूताच्या हालचाली, निर्माण झालेल्या हालचाली आपल्याला दिसण्यासाठी काय असायला पाहिजे, तिथे काहीतरी बेसला, पृष्ठभागाला काय असायला पाहिजे, स्थिर काहीतरी गोष्ट असली पाहिजे. तो खांब स्थिर आहे, त्या स्थिर खांबाच्या अधिष्ठानावरती, स्थिर खांबाच्या अधिष्ठानावर, स्थिर खांबाचं अधिष्ठान आहे तिथे, अधिष्ठान म्हणजे तो उभा आहे तिथे, तो स्थिर आहे तिथे आणि त्याच्यावर भूताच्या हालचाली दिसत आहेत. मग त्या भ्रामक असो, त्या खऱ्या असो, ते काही असो, हे बघा जे अधिष्ठान असतं ना नेहमी तेच खरं असतं. म्हणजे टी व्हीचं स्क्रीन खरं आहे, ते स्क्रीन असेल शाबूत तरच टी व्हीच्या स्क्रीनवरती पिक्चर दिसतील, सगळ्या हे दिसतील. हां, तर त्याच्यामुळे काहीतरी स्थिर असावं लागतं. अगदी हीच स्थिती या विश्वाची आहे. या विश्वात एवढ्या हालचाली दिसतात, अरे आपण शिकतोय, रोज शिकतोय की हे काय आहे, परमतत्व हे अचल आहे. परमतत्व हे जर अचल आहे तर मग या हालचाली कशा दिसत आहेत, तर या हालचाली ते परमतत्व हे काय आहे, आपलं अधिष्ठान आहे खाली, म्हणून त्या स्थिर परमतत्वावरती या सगळ्या विश्वाच्या आपल्याला हालचाली दिसत आहेत. मग खरं काय आहे, खरं परमतत्वच आहे ना. त्या खांबावरती भूत दिसते, मग खरं काय आहे, खरा खांब आहे. बाकी सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. सकाळ झाली, खांबाचा लाईट बंद, झाडाची सावली गेली, ऊन आलेलं आहे स्पष्ट खांबावर, खांब म्हणजे फक्त खांबच दिसतोय. ह्याचा अर्थ मनाच्या अज्ञानाच्या अंधकारात प्रकाश पडला की सगळं गेलं, सगळा भ्रम गेला. अशा रीतीने हा श्लोक अभ्यासायचा आहे आपल्याला की संपूर्ण जगात अधिष्ठान काय आहे, बेसला स्थिर वस्तू कोणती आहे, तर चैतन्य. आणि ते चैतन्य मुळाशी आहे म्हणून तर सगळ्या विश्वाच्या हालचाली दिसतात. कारण हेही आपण अभ्यासलं आहे, ज्याच्यावरती या हालचाली दिसतात ते तर स्थिर असायला पाहिजे. म्हणजे चैतन्य हे स्थिर आहेच आहे, विषय संपला. आणि ते स्थिर आहे म्हणून आता या ज्या हालचाली दिसत आहेत हे सगळं काय आहे, तर हा भ्रम आहे.
पण हा भ्रम आहे, हे आत्ताच्या आत्ता संसारी माणसाला पटणं अशक्य आहे. कारण तो हे सगळं जे विश्व आहे ते पंचमहाभूतात्मक आहे आणि मनुष्य स्वतःसुद्धा त्याच्या देहापासून ते बुद्धीपर्यंत, स्थूलापासून ते सूक्ष्मापर्यंत तो पंचमहाभूतात्मकच आहे. मग पंचमहाभूतात्मक मनुष्य पंचमहाभूतात्मक विश्वाचा अनुभव घेत असताना ते दोघंही कसे आहेत? विश्व आणि मनुष्य हे दोघं कसे आहेत? अनुभवक आणि अनुभव्य, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ते आणि अनुभव घेणारा हे कसे आहेत? एकाच फ्रेममध्ये आहेत. एकाच फ्रेममध्ये असल्यामुळे त्यांना स्वतःचे अनुभव खोटे वाटत नाहीत. हे बघा, ही जी निद्रावस्था आहे आपली, एक साधी निद्रावस्था, ही जागृत अवस्थेपेक्षा वेगळी वाटते की नाही? वाटते. कारण जागृत अवस्थेतला एकही अनुभव निद्रावस्थेत येत नाही आणि निद्रावस्थेतला एकही अनुभव जागृत अवस्थेत येत नाही, हे निश्चित आहे. म्हणून ती वेगळी वाटते आणि वेगळे आहे हे पटतं. पण आता जागृत अवस्था हे जागृत अवस्थेपेक्षा वेगळी वाटते का? नाही. एकाच फ्रेमवर्कमध्ये आहे ती वेगळी वाटेलच कशी? नाही वाटणार. तसं मनुष्य हा काय आहे? पंचमहाभूतात्मक आहे. त्याच्या ज्या सगळ्या सवयी, वागणं बोलणं, त्याच्याशी सूट होणारं विश्वातल्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे विश्वातल्या सगळ्या गोष्टी काय आहेत? पंचमहाभूतात्मक आहेत. त्याच्यामुळे त्याला जे अनुभव येत आहेत विश्वाचे ते त्याला खरे वाटणार नाहीत का? मला सांगा. स्वप्नाचे अनुभव आपल्याला खोटे का वाटतात? आणि ते खोटे का आहेत? कारण स्वप्नावस्था ही जागृत अवस्थेपेक्षा वेगळी आहे. स्वप्नावस्थेचा एकही अनुभव जागृत अवस्थेत येत नाही, म्हणून स्वप्नावस्था ही जागृत अवस्थेपेक्षा वेगळी वाटते. पण विश्वामध्ये पंचमहाभूत आहेत आणि मानवामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहेत. कशाचा कशाला थांग लागत नाही आहे. कारण सगळे काय आहेत? एकाच फ्रेमवर्कमध्ये राहणारे आहेत. एकाच फ्रेमवर्कमध्ये राहणारे आहेत. सगळे सारखे आहेत, म्हणून त्यांना काहीच वेगळं वाटत नाही. पण तेच आत्मस्वरूप प्राप्त करणं ही मात्र अवस्था वेगळी आहे की नाही? ही वेगळी आहे. या अवस्थेपेक्षा, मानवाच्या पंचमहाभूतात्मक अवस्थेपेक्षा जागृत अवस्था ही पूर्णपणे वेगळी आहे. जागृत म्हणजे आत्मस्वरूप प्राप्त करण्याची अवस्था ही पूर्णपणे वेगळी आहे आणि म्हणून ती वेगळी वाटते आपल्याला. आणि म्हणून गडबड काय आहे? तर विश्वाचे अनुभव हे आम्ही खोटे मानू शकत नाही. आमच्याच फ्रेमवर्कमध्ये आहेत. पण ते खोटे आहेत हे कधी सिद्ध केलं आहे? भूमितीच्या भाषेत सिद्ध केलं आहे आपण. जर खांबावर भूत दिसत असेल तर भूत दिसण्याचा हा भ्रम निर्माण होण्यासाठी भूताच्या वेगवेगळ्या हालचाली भ्रामक माणसाला दिसण्यासाठी तिथे आधी मूळ स्थिर असा खांब असावा लागतो. खांबाचं अधिष्ठान असावं लागतं. तसंच या जगामधल्या सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या दिसण्यासाठी स्थिर अशा चैतन्याचं अधिष्ठान असलंच पाहिजे आणि ते आपल्याला मानलंच पाहिजे. मग खांबावर भूत नाही आहे हे दिसण्यासाठी आम्हाला दिवस उगवावा लागला, ऊन त्याच्यावर पडावं लागलं, चक्क स्पष्ट तो खांब आहे हे दिसावं लागलं. त्याप्रमाणे ते चैतन्य सगळ्याच्या खाली अधिष्ठान म्हणून आहे, मूळ स्वरूप म्हणून आहे, स्थिरत्व आहे त्याला. हे कळण्यासाठी आपल्याला हे जे भ्रम निर्माण करणारं अज्ञान आहे त्याच्यावर ज्ञानाचा पूर्णपणे प्रकाश पडल्याशिवाय ते समजणार नाही. दिवस होणं आणि ऊन पडणं ही रोजची गोष्ट आहे, पण
इतक्या जन्मांमधनं, इतक्या जन्मांच्या वाऱ्या करून त्यातनं आत्मस्वरूपाची ओढ निर्माण होणं, त्या मार्गाला लागणं आणि पुन्हा शेवटपर्यंत त्याचा अवलंब करणं ही फार कठीण गोष्ट आहे. कारण जन्मानुजन्मांचा प्रभाव आहे आपल्यावर, म्हणून ते फार कठीण आहे. तर चैतन्याचं अधिष्ठान नक्कीच आहे हे आपल्याला समजलेलं आहे. आता जरी चैतन्याला गती नाहीये तरी सुद्धा त्याच्या सानिध्यात सगळ्या जड जीवांना गती येते. देह कसे आहेत? जड आहेत ना. त्या जड जीवांना, जड शरीरांच्या क्रिया वगैरे ज्या चालतात त्या कशा होतात? त्याच्यात चैतन्य निर्माण होतं. मग त्याच्यात चैतन्य निर्माण झालं की परत आत्माच चालतो आहे, आत्माच क्रिया करतोय असा भ्रम आपल्याला निर्माण होतो. काल उदाहरणं दिली होती की नाही? काय होतं? स्टेशनवर आपण आलो, आपली गाडी काय आहे, सगळ्या स्टेशनवर थांबत नाही. एक स्टेशन आलेलं आहे आणि त्या स्टेशनवर आपली गाडी थांबत नाही आहे, दुसरी गाडी तिथे थांबलेली आहे. आपण खूप फास्ट चाललो आहे, तर ती स्थिर असलेली गाडीसुद्धा थोडे काळ ती पळते 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 आपल्याबरोबर असं वाटतं की नाही? आपण गतिमान आहोत म्हणून गाडी ही गतिमान आहे असं वाटतं. याच प्रमाणे संपूर्णपणे मनुष्य हा गतिमान आहे. या विश्वातल्या सगळ्या वस्तू गतिमान होतात म्हणजे चैतन्याच्या प्रभावामुळे. आणि म्हणून चैतन्यसुद्धा जे स्थिर आहे, अचल आहे, ते सुद्धा चेतन आहे, पळणारं आहे, गतिवान आहे, गतिशील आहे असं वाटायला लागतं. आता तुम्ही मला सांगा ना, घरं, झाडं, हे वृक्ष हे पळतात का कधी? पळत असतील का? ते स्थिर आहेत ना सगळे. तरीसुद्धा ट्रेनमध्ये बसल्यावर ट्रेन जशी धावेल तसे ते सगळे पळतायत 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 असं वाटतं. हे असं का वाटतं आपल्याला? कारण आपल्याला गती आहे, आपल्या ट्रेनला गती आहे म्हणून तसं वाटतं, बाकी काही नाही. आपल्या ट्रेनला गती आहे म्हणून दुसऱ्यांना गती आली आहे असं वाटतं. त्याचप्रमाणे या मानवाला या चैतन्याच्याच कारणामुळे गती आली आहे. चैतन्यामुळेच मानव प्रकाशित होतो, चैतन्यामुळेच मानवामध्ये क्रिया चालतात आणि मानव गतिशील होतो. आणि पुन्हा गतिशील झाल्यावर त्याला वाटतं हे चैतन्यसुद्धा पळतंय माझ्याबरोबर. पण तसं नाही आहे. चैतन्य हे काय आहे? अचल आहे. त्याला कुठे जायची वेळच येत नाही. ते व्याप्त आहे ना, सगळीकडे व्याप्तच आहे. म्हणजे मी आता जर इथून राजस्थानपर्यंत इतकी मोठी गाडी केली तर ती गाडी राजस्थानपर्यंत पळावी लागेल का? इमॅजिन करा, इथून राजस्थानपर्यंत जाईल गाडी. इतकी मोठी गाडी डब्बे जोडून जोडून तयार केली समजा, तर राजस्थानला मला जाण्यासाठी काही प्रवास करावा लागेल का? गाडी स्थिरच आहे. आतमधून या गाडीच्या डब्यात बसलं, गाडी सगळे डबे एकच आहेत, सगळे डबे एक आहेत, कुठूनही चढा. आता मी इथून आकुर्डीहून बसले तरी पळ 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 पळत सुटले ट्रेनमधनं आतमधून. मी डायरेक्ट राजस्थान स्टेशनला उतरीन, पहिल्या डब्याच्या दारातून बाहेर पडीन. म्हणजे काही करावं लागलं का त्या गाडीला? नाही ना. असं चैतन्याचं त्या आधी सगळीकडे ते व्याप्त आहे, ते कुठे जात नाही, त्यामुळे ते अचल आहे, त्याला चालावं लागत नाही. हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की ते पूर्णपणे व्याप्त आहे, आधीच ते पोचलेले सगळीकडे, त्याला जावं लागत नाही कुठे आणि यावं लागत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे सगळं हे गतिशील वाटतं आणि गतिशील वस्तूंना नेहमी स्थिर असलेल्या वस्तूसुद्धा गतिशील वाटतात. हे दुसरं कारण आहे. आता समुद्रात कितीही लाटा असल्या तरी काय,
लाटा म्हणजे काही समुद्र नाही, काय समुद्र कसा आहे, धीर गंभीर शांत असा समुद्र आहे. उगीच लाटा त्याच्यात निर्माण झाल्यामुळे तो समुद्र असा अशांत वाटतो. त्यामुळे आत्मा कोणतीही क्रिया करत नाही, आत्मा चालत नाही, आत्मा गतिमान होत नाही, आत्मा धावत नाही, काहीच होत नाही आत्म्यामध्ये. परंतु आपल्याला असं वाटतं आत्मा गतिशील आहे, आत्मा असा आहे, आत्मा चालणारा आहे, पण तसं नाही आहे ते. हे बघा, नदीमध्ये नाव चालते. नदी चालते का? नदी कुठे जात नाही, नदी व्याप्त आहे. या तीरापासून त्या तीरापर्यंत नदी व्याप्त आहे. नाव छोटीशी आहे, तिला जावं लागणार आहे तिकडे. नाव चालते, नदी नाही चालत, नदीला चालावंच लागत नाही. त्याप्रमाणे सगळे जीव चालतात, गतिमान होतात. चैतन्याला गतिमान व्हावंच लागत नाही, ते आधीच पोचलेले, आधीच ते तिथपर्यंत पोचलेले. तीच गोष्ट इंद्रियांच्या बाबतीत, इंद्रियांमध्ये वृत्ती निर्माण होतात आणि मग इंद्रिय त्या विषयापर्यंत पोचतात. हे क्षणार्धात जरी होत असलं तरी हा क्षणसुद्धा म्हणजे अर्धा क्षणसुद्धा चैतन्याला लागत नाही, कारण ते आधीच तिथे पोचलेलंच आहे, व्याप्तच आहे ना, व्याप्तच आहे ते त्या विषयापर्यंत. त्यामुळे ते आधीच तिथे पोचलेले, म्हणजे इंद्रियांपेक्षा मनापेक्षा सुद्धा त्याची स्पीड जास्त आहे. आणि नंतर ते म्हणतात अतिदूर अतिजवळ आहे, ते अतिदूर आणि अतिजवळ आहे. ह्याचं पण आपण काल अर्थ समजावून घेतला की अतिदूर आणि अतिजवळ कोणाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे. अतिदूर आत्ताच जर तुम्ही म्हणता आहात, किती म्हणजे विरोधाभासी तुम्ही बोलता की चैतन्य हे सगळीकडे पोहोचलेलं आहे, व्याप्त आहे. आता कसं ते अतिदूर गेलं काय, म्हणजे इथे नाही आहे म्हणून ते दूर गेलं का, की अतिशय जवळ आहे म्हणजे कुठे इतर ठिकाणी नाही असं आहे का? कसं का आम्ही अर्थ समजावून घ्यायचा? ते अतिदूर आहे म्हणजे ज्याच्या ठिकाणी विवेक, वैराग्य, स्थिरता, समत्व या गोष्टी नाही आहेत, त्याला आयुष्यात किती पछाडलं तरी ते मिळणार नाही. आणि कितीही साधना केली तरी त्या भावनेपर्यंत जर तो पोहोचूच शकत नाही तर कसं काय होईल? म्हणून ते अतिदूर आहे. कितीही मग प्रयत्न करा, ती ओढच नाही आहे चैतन्याची, म्हणून ते अतिदूर आहे. किंवा ओढसुद्धा आहे, प्रयत्नही खूप केले पण गतजन्मांचं काय कमी पडलं, म्हणून ते अतिदूर आहे. आणि अतिदूर का आहे? वासनांचा क्षय झाल्याशिवाय सुद्धा ते प्राप्त होणार नाही, म्हणून ते अतिदूर आहे. तुम्हाला एक जरी वासना असली तरी चैतन्य कसं काय प्राप्त होणार? वासना रहित विरागी मन झालं पाहिजे, तेव्हा कुठे ते प्राप्त होईल. आणि अतिजवळ आहे खरं सांगायचं ना तर ते हृदयात स्थित आहे. ज्यावेळी तो अनुभव येतो त्यावेळी आपल्याला कळतं. आणि हे काहीच कुणीच कुणाला सांगायची गरज नाही. आपण ईश्वराच्या मंदिरात जातो ना, तिथे अनेक वेळा असे प्रसंग घडतात की ते ईश्वराला बघून आपल्या डोळ्यात पाणी येतं. ते असतं हृदयस्थ परमेश्वर. तो हृदयस्थ परमेश्वर आहे. आणि हृदयस्थ परमेश्वर आपल्या हृदयाच्या आत इतका जवळ, आरशाच्या इतक्या जवळ हात शिकटवा, प्रतिबिंब दिसेल का हो तुम्हाला? प्रतिबिंबच नष्ट झालेलं असेल, हातच राहील फक्त. कुठलीही गोष्ट आरशाला चिकटवा, तुम्हाला प्रतिबिंब दिसेल का? नाही, प्रतिबिंब दिसणार नाही. म्हणजे ते दूर असलं तरच प्रतिबिंब दिसेल. आणि ज्याच्या हृदयाच्या आत परमेश्वर आहे त्याचं आणखीन कुठे हो प्रतिबिंब पाहायचं? प्रतिबिंब गेलं म्हणजे सत्य परमेश्वर प्राप्त झाला असं समजा, बास. बाकी काही उरलं नाही आहे. इतकं जवळ आहे ते, अतिजवळ, अतिजवळ, अतिजवळ. म्हणजे हात आरशाच्या आतच खूप असला आणखीन
काही नाहीच, काहीच नाही तिथं, प्रतिबिंब शिल्लक राहत नाही. म्हणजे केवळ सत्य आणि केवळ सत्य शिल्लक राहतं. आणि ते आत आणि बाहेर तर आहेच. आत आहे म्हणून मनुष्य जगतो, म्हणून सजीव जगतात, म्हणून निर्जीव प्रकाशतात. आणि बाहेर तर आहेच, नाही तर बाहेर जर ते नसतं तर बाहेरचं सगळं विश्वातल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रकाशितच झाल्या नसत्या. मग मला नेमकं कुठे जायचं आहे, काय घेण्यासाठी, काय आणण्यासाठी, काय करण्यासाठी, हे मला प्रकाशितच झालं नसतं. चैतन्य आतही आहे आणि चैतन्य बाहेरही आहे. इथपर्यंत आल्यानंतर आपण आता पुढचा श्लोक आपल्याला काय सांगतो बघा. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. यः तु सर्वाणि भूतानि, जो सर्व भूतमात्र हे जे आहेत, सर्व भूतमात्र यांना जो आत्मनि एव अनुपश्यति, आत्मनि आत्म्यामध्येच, आत्मनि एव सगळी भूतमात्र जो आत्म्यामध्येच त्यांचं दर्शन घेतो आणि सर्वभूतेषु च आत्मानं, सर्व भूतमात्रांमध्ये आत्म्याचं दर्शन घेतो. ततो म्हणजे ततः तो न विजुगुप्सते. विजुगुप्सते, जुगुप्सा याचा अर्थ काय आहे माहिती का? घृणा करणं, द्वेष करणं. विजुगुप्सा विशेषत्वाने द्वेष करणं, अगदी मनाच्या गाभ्यापासून द्वेष करणं. आणि न विजुगुप्सते, तो कधीही कुणाचाही द्वेष करूच शकत नाही, घृणा कधीच करू शकत नाही. कोण? जो आत्मा सर्व भूतमात्रांमध्ये बघतो आणि आत्म्यामध्ये सर्व भूतमात्र बघतो, तो कधीच कुणाचा द्वेष करू शकत नाही, असं या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे काय तर ही फार पुढची स्टेप आहे की आपण हृदयस्थ आत्मा बघितला. हृदयस्थ आत्मा आपण बघितला कुठे? मागच्या श्लोकाच्या शेवटी, की अति जवळ तो आहे. म्हणजे कुठे आहे? हृदयात स्थिर आहे तो. हृदयात स्थिर असलेलं जे आत्मस्वरूप आहे ते आपल्याला सारखं सारखं अनुभवता आलं पाहिजे. ते सारखा सारखा त्याचा अनुभव घ्यायला लागल्यानंतर तो अनुभव पक्का होईल. इथे काही सगळं अध्यात्म संपलं नाही. आता हा जो हृदयस्थ परमेश्वर आहे, हृदयामध्ये जो आपल्याला चैतन्याचा अनुभव येतो आहे, हा अनुभव आता सगळ्या भूतमात्रांमध्ये बघायचा आहे. म्हणजे कुठलाही मनुष्य पाहिला की काय परमेश्वर आहे, काय परमेश्वराची लीला आहे, म्हणजे त्या मनुष्यात परमेश्वरच दिसतोय. कुठलाही मनुष्य पाहिला, लहान मुलं, लहान बालकं आपल्याला लगेच दिसतात की त्यांच्यात जणू ईश्वरच असतो. मग काय मोठ्या माणसांमध्ये ईश्वर नसतो का? ज्या दिवशी अत्यंत दुर्गुणी, अजागळ, वेडगळ अशा माणसांमध्ये आपल्याला परमेश्वर दिसायला लागेल ना, त्या दिवशी तो खरा अनुभव आलेला असेल. कारण आम्हाला दुसरं काहीच दिसत नाही, केवळ परमेश्वर दिसतो. अशी अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. ती कुठून सुरू करायची आहे? हृदयस्थ जो परमेश्वर आहे, आपल्याला हृदयामध्ये ईश्वराचं दर्शन
ज्यावेळी आपण मूर्तीचं दर्शन घ्यायला जातो, विशेष करून आपण कुठल्या तीर्थक्षेत्रांना वगैरे दर्शन घ्यायला गेलो तर थोडे कष्टबिष्ट करून आपण त्या ईश्वराचं दर्शन घ्यायला जात असतो. मन अगदी प्रसन्न असतं आणि बघ झालं बाबा ईश्वरा तुझं दर्शन, कृतकृत्य वाटलं वगैरे आपण म्हणतो ना. तर हे दर्शन घेत असताना जो कृतकृत्यतेचा भाव निर्माण होऊन आपल्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात, ईश्वर भेटल्यासारखं वाटतं, तो जो आपला हृदयातला अनुभव आहे, एक तर तो अनुभव कंटिन्युअस ठेवणं ही पहिली गोष्ट. आणि तो जो अनुभव आहे तोच अनुभव म्हणजे मूर्तीत देव बघून, बरं का, मूर्ती ही काय आहे, जड आहे. मूर्तीमध्ये देव बघून मला वाटतं, आता हे कोणत्या शास्त्राच्या बेसवर आपण ठेवलं सांगा बरं मला, कोणत्या शास्त्राच्या बेसवर आपण ठरवलं की मूर्तीतला देव माझ्या हृदयात स्थित आहे? नाही की नाही, काहीही बेस नाही त्याला. पण तरीसुद्धा आहे की नाही आपली श्रद्धा त्या स्थानाला जायचं? हे जे आहे हेच ईश्वराने आपल्याला शिकवलेलं आहे या हालचालीतनं, की कशाच्याही बेसवर आपण न करता केवळ एक श्रद्धा म्हणून मूर्तीमध्ये, फोटोमध्ये ईश्वर बघून, त्या मंदिरातल्या मूर्तीत ईश्वर बघून आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये तो ईश्वर स्थापन होऊन आपल्या डोळ्यातनं अश्रू निघतात. त्याप्रमाणे तो हृदयस्थ परमेश्वर आपला पुन्हा परावर्तन होऊन, त्याचं परावर्तन होणं म्हणजे काय, आकाशात लाईटचं उजेड पडणं, आरशामध्ये लाईटचं उजेड पडणं आणि तो उजेड परत पसरणं बाहेर खोलीमध्ये, याला म्हणतात परावर्तन. परावर्तन म्हणजे तो प्रकाश पसरणं. तर काय आहे, हा हृदयातला जो हृदयातला जो परमेश्वर आहे त्याचं परावर्तन होऊन संपूर्ण विश्वामध्ये असलेला परमेश्वर आपल्याला दिसला पाहिजे. म्हणजे परमेश्वरामध्येच ही सगळी भूतमात्र आहेत. तर काय, कोण वाईट कोण चांगलं, काही नाही. आणि ह्या सगळ्या भूतमात्रांमध्ये परमेश्वर एक. काय झालं, सगळ्या विश्वामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये खालपासून वरपर्यंत गच्च 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 परमतत्व पसरलेलं आहे, चैतन्य पसरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जीव नांदतायत. मग हे असतीलच कसे वाईट? ही सुरुवातीची स्टेप आहे आपली. त्यानंतर या प्रत्येक जीव हा का आहे जागृत, मग त्याची हालचाल ती काहीही असू दे, वेडेवाकडे बोल असो, चांगले बोल असो, वेडीवाकडी वाणी असो, मधुर वाणी असो, काय वाटेल ते असू दे, पण त्याच्यातनं जी हालचाल दिसते ती कोणाची आहे? आत्मचैतन्यामुळे हे सगळं प्रकाशित होत आहे. म्हणजे आत्मचैतन्य आहे त्याच्यामध्ये. आणि त्या आत्मचैतन्याला आपण नावं ठेवायची आहेत का? तो अनुभव आपल्याला आला पाहिजे. प्रत्येक ज्याप्रमाणे मूर्तीमध्ये परमेश्वर बघून तो हृदयात येतो, त्याप्रमाणे आपल्या हृदयामध्ये प्रत्येकातल्या चैतन्याने आपल्या हृदयामध्ये स्थान घेतलं पाहिजे. आणि मग अशा माणसाला घृणा कशी होईल? घृणा होईलच कशी? शक्यच नाही आहे. आणि यालाच काय म्हणतात, सगळीकडे परमेश्वर प्राप्त आहे. सगळीकडे परमेश्वर जर पसरलेला आहे तर चांगलं वाईट, असं तसं, याला यश मला अपयश हा प्रश्नच नाही. परमेश्वर पसरलेला, त्याला जे पाहिजे ते करेल तो. इकडे या खोलीत अंधार, त्या खोलीत उजेड, कधी त्या खोलीत अंधार, या खोलीत उजेड. जिथे त्याचं काम असेल तिथे तो उजेड पाडेल
आपल्याला काय करायचं आहे. मग इथे प्रश्न येतो की अशा माणसाला काय निर्माण होतं. समत्व, जे गीतेमध्ये सांगितलं आहे की समत्व प्राप्त होतं त्याला. म्हणजे कोणत्याही दृष्टीने तो हलत नाही. आता काय करायचं, त्याला चिंता वाटत नाही. सगळं परमेश्वरच सगळं तो बघून घेईल. मला त्यांनी हात पाय इंद्रिय ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, मला करायचं आहे सगळं व्यवस्थित. परंतु म्हणजे मला या देह इंद्रिय मनबुद्धी हे दिलेलं आहे, त्याचा मला उपयोग करायचाच आहे, त्यात डाऊट नाही आहे. परंतु काय करायचं आहे सगळं तोच बघणार आहे. मग कधीही कशाची काळजी, चिंता, भय काही वाटत नाही. आणि खरंच सांगायचं झालं तर ही जी जुगुप्सा आहे ना, जुगुप्सा याचा अर्थ घृणा करणं, द्वेष करणं दुसऱ्याचा. हां, तर ही जुगुप्सा कशामुळे निर्माण होते माहिती आहे का. स्वतःबद्दलची आसक्ती, अहंकार, स्वतःच्या देहाबद्दलची आसक्ती. मनुष्य जेव्हा या विश्वामध्ये बघतो की याच्यापेक्षा मी कमी आहे, त्याच्यापेक्षा मी कमी आहे, त्यावेळी त्याला आहे ना मनामध्ये असूया निर्माण होते. याला म्हणतात जुगुप्सा, की मी आता ह्याला दाखवतोच, हा माझ्यावर खूप कुरघोडी करतो आणि हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवतो. मग तिथे ती जुगुप्सा निर्माण होते, द्वेष निर्माण होतो त्याच्याबद्दल. मग हे जुगुप्सा निर्माण होण्याचं कारण जर आसक्ती असेल स्वतःबद्दलची, ती कशी जाईल. या भूतमात्रांमध्ये ईश्वर आणि ईश्वरामध्येच सगळी भूतमात्र आहेत. ही जर जेव्हा मानवाला अवस्था येते तेव्हा त्याच्यामध्ये समत्व निर्माण होतं. आणि समत्व निर्माण झालं की काय होतं, घृणा संपून जाते. आणि ही घृणा आहे ना खूप नुकसान करते आपल्या जीवनाचं. शांत जर आपला स्वभाव झाला, घृणा जर निघून गेली, तर आपलं व्यक्तिमत्व हे एक प्रभावी व्यक्तिमत्व होतं. चंचलता असेल, धावपळ असेल, गोंधळ असेल, दुसऱ्याबद्दल मनात विकार असतील, तर आपलं व्यक्तिमत्व प्रभावित होऊ शकत नाही. कितीही प्रभाव, कितीही इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न केला तरी ते व्यक्तिमत्व प्रभावी होऊ शकत नाही. कारण तिथे काय आहे माहिती का, हा आपला, हा दुसऱ्याचा, आपपरभाव आहे. हे माझं, हे दुसऱ्याचं, हा मी, हा दुसरा. आणि त्याच्यामुळे ती जुगुप्सा निर्माण होते आपल्याला. त्या जुगुप्सेतून निवृत्ती झाली ना माणसाची, तरच माणसाला पूर्णत्व प्राप्त होतं. नाही तर पूर्णत्व येण्याचं सोडून द्या, बाकी काही नाही. हा या श्लोकाचा अर्थ आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.